पोलिसांकडे काही 26 पेपर मिळाले, ज्यामध्ये 20 पेपर तर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सोलापूरचे काही जुन्या ज्या पेपर्स होते, जे शिकून गेलेले होते आणि जे पास आउट झालेले होते, त्यांचे काही पेपर्स त्यांना सापडले. पवार आहे, हा सोलापूर मुख्य राहणारा सोलापूरचा आहे आणि या माणसाबद्दल म्हटलं तर ध्रुव प्रतिष्ठान संचलित रुक्मय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सोलापूर हे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सोलापूरला हा अकॅडमी चालवायचा आणि 2012 ते 2020 पर्यंत हा अकॅडमी चालवायचा. कोरोनामध्ये त्याचे डोळे गेले, त्याला खूप मानसिक ताण झाला आणि या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः बघितलं की या आपल्या भारत देशामध्ये बरेचसे गोरगरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत की ज्यांना प्रशिक्षण मिळत नाही, स्पर्धात्मक परीक्षामध्ये प्रशिक्षण मिळत नाही आणि म्हणून त्यांनी ही अकॅडमी सुरू केली, पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण केंद्र वर्ग क आणि वर्ग ड च्या विद्यार्थ्यांना. आणि या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कमीत कमी 1000 स्टुडंट्स लोकांना पूर्व प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या अकॅडमीमध्ये एक अशी कंडिशन होती की ॲडमिशन फी ही फ्री ऑफ कॉस्ट होती आणि त्याचप्रमाणे पास झाल्यानंतर त्यांनी एक नॉमिनल फी अकॅडमीला द्यायची होती, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीजसाठी काम व्हायचं. अशा प्रकारे हे अकॅडमी चालायची आणि या जुलैमध्ये पण ते काही पोलीस पूर्व प्रशिक्षण भरतीचे पण स्टुडंट्सला ते क्लासेस सुरू करणार होते. मुख्य गोष्ट म्हणजे अशी की या टीटी प्रकरणामध्ये काही 15 आरोपी पकडले गेलेले होते आणि त्या 15 आरोपींपैकी कोणीतरी यांचं नाव सांगितलं म्हणजे यांचे काही पेपर्स पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण केंद्र या अकॅडमीचे काही पेपर्स त्यांच्याकडे मिळाले आणि त्या जेणेकरून त्या संदर्भामध्ये संशयावरून यांना आज या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या टीटी प्रकरणामध्ये हे जे गुन्हा झालेला आहे, या 15 आरोपी अटकेमध्ये आहेत, ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. या टीटी प्रकरणामध्ये यांना संशयित आरोपी म्हणून आज यांना अटक केलेली आहे. पोलिसांकडे काही 26 पेपर मिळाले, ज्यामध्ये 20 पेपर तर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सोलापूरचे काही जुन्या ज्या पेपर्स होते, जे शिकून गेलेले होते आणि जे पास आउट झालेले होते, त्यांचे काही पेपर्स त्यांना सापडले. त्याचप्रमाणे 5 टीटीचे पेपर्स काही सापडले जुन्या, जे पासआउट झालेले होते यांनी जेव्हा त्यांना प्रशिक्षण दिलेलं होतं आणि ते त्या अटकेतील आरोपींना अटकेचे आरोपी ते पंचनाम्यामधून भेटले होते. त्यामुळे संशयावरून की यांचा या गुन्ह्याशी संबंध आहे का, यासाठी आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय कोर्टाने 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. आम्ही पोलीस कोठडीसाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. या 26 पेपर संदर्भामध्ये जे जुने पेपर्स होते आणि जे त्या संदर्भात आम्ही माहिती द्यायला तयार आहोत की आमचा या गुन्ह्याशी संबंध आहे किंवा नाही. आणि मी ठामपणे सांगतो की आमचा पक्षकार जो आहे सचिन पवार, या ध्रुव अकॅडमी जी पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र जे चालवत आहेत ते कायदेशीरपणे चालवत आहेत. त्यांना ISO सर्टिफिकेट देखील प्रदान करण्यात आलेले आहे. ते स्वतः एक BSA B.Ed करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी मागे शिक्षकचं देखील काम केलेलं आहे आणि संशयावरून यांना अटक करण्यात आलेली आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करायला तयार आहोत आणि 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. 281/2026 जो कोंडगावला गुन्हा दाखल होता TATच्या संदर्भात, त्याच्यामध्ये आज प्रकाश धानसिंग पवार या नवीन आरोपीला मिरवण न्यायालयापुढे आणलं होतं. त्याच्यावर असं एलिगेशन आहे की त्याच्या ज्या पोलीस अकॅडमीमध्ये 26 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे रिंकू नावाचा जो याच्या आधीचा जो आरोपी आहे जितेंद्र सिंग त्याच्याकडे मिळून आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जो तपास करायचा तर त्याच्यासाठी त्यांचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टाला आणि पोलीस प्रशासनाला संधी द्यावी असं ह्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आज पोलीस प्रशासनाला संधी म्हणून 15 ऑगस्ट पर्यंत ही संधी देण्यात आलेली आहे. त्याला PC ग्रँट करण्यात आलेली आहे. जे 26 डॉक्युमेंट मिळालेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस आता तपास करणार आहेत आणि याच्यानंतर जे काही याच्यामध्ये मिळून येतील, आढळून येतील, महाराष्ट्रातून काय कनेक्शन येते का किंबहुना भिवंडीतून काय कनेक्शन येते का, त्या संदर्भात हा तपास होईल आणि पुढे जो काय असेल तो आपल्यासमोर. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.